ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर. भारतीय संस्कृतीबद्दल त्या लोकांना इतकं गर्व आहे की ते म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझा जन्म भारतात झाला पाहिजे. आता आपली भाषाची संस्कृत आणि मराठी खूप गोड भाषा आहे. भारत माता की जय. सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. राज्यामध्ये सध्या हिंदी मराठी हा वाद सुरू आहे आणि या वादामध्ये लोकमत डिजिटलने एक व्हिडिओ जो होता तो आपल्या फेसबुक यूट्यूब पेजवर जो आहे तो पोस्ट केलेला होता. त्यामध्ये ज्या महिला होत्या विदेशातील महिला त्यांनी आता वाजले की 12 हे गाणं म्हटलेलं होतं आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला होता. तर याच विषयावर बोलण्यासाठी ह्या इटलीहून आलेल्या महिला आपल्यासोबत आहेत आणि सोबतच माही गुरुजी आहेत. माही गुरुजी हे इटलीमध्ये जे योगाचे त्या ठिकाणी धडे देतात, योगाचं ते जगभरात प्रचार आणि प्रसार करतात. याबद्दल त्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कौतुक केलेलं होतं. आपण माही गुरुजींकडनंच या विषयावर जरा सविस्तर संवाद साधूयात. माही गुरुजी, स्वागत आहे तुमचं लोकमत परिवारामध्ये. नमस्कार. काय सांगाल, एकूण जो व्हिडिओ तुम्ही पाठवलेला होता प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर आज तुम्ही भारतामध्ये आलेला आहात, काय सांगाल? आम्ही तिथे हिंदी आणि मराठीचे धडे शिकवतो. तर मग यांना मराठी, माझी घरी सगळे मराठी बोलतात, तर यांना मराठी शिकण्याचा खूप गोडी निर्माण झाली. तर मी आता आपली भाषाची संस्कृत आणि मराठी खूप गोड भाषा आहे, तर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्हाला आपल्या भाषेमध्ये समजा गोडी निर्माण करायची असेल तर तुम्ही लावणी सुरुवात करा. तर त्यांना लावणी शिकवण्याचा प्रयत्न केला. तर आता तुम्ही पाहिलं असेल ती लावणी किती गाजली. तर ते शब्द त्यांना हळूहळू आता शिकत आहे सगळी मराठी. बरं, काय सांगायची नेमकी सुरुवात कशी झाली? तुम्ही विदेशामध्ये गेलात त्यानंतर हे तुमच्याशी जुडले कसे आणि त्या ठिकाणी नेमकं कशा प्रकारे काम चालतं? माझं सगळ्यात मोठं काम आयुर्वेदिकचं आहे. मी आयुर्वेदिकमध्ये सगळं ट्रीटमेंट्स देतो. म्हणजे माझ्या इथे पूर्ण युरोपमधून पेशंट्स येतात आणि नॅचरल रेडीमेड्स, मेडिसिन नाही, काही नाही, आणि फक्त फ्रूट आणि ज्यूसवर त्यांना आम्ही हे करतो. आता मला तिथे इतके वर्ष झाले आणि भरपूर फॉलोअर्स झालेले आहे आणि त्यांना 100% रिझल्ट भेटलेला आहे. तर आपली भारतीय संस्कृती युरोपियन लोकांना खूप आवडते, म्हणजे भरपूर आवडते आणि त्यांना गर्व आहे. म्हणजे भारतीयांना भारतीय संस्कृतीबद्दल त्या लोकांना इतकं गर्व आहे की ते म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझा जन्म भारतात झाला पाहिजे. तसंच या मुलींना तीच मनात ही होती आणि आपली संस्कृती, हिंदी भजन, आयुर्वेदा, योग हे सगळं फ्रीमध्ये दिलेलं आहे देवानी, पण तरी इथे भारतामध्ये त्याची कदर नाही आहे लोकांना. युरोपियन्स आता भारतीय कल्चरकडे खूप वळत आहे. एक फॅमिली राहणं, राग द्वेष या सगळ्या गोष्टी दूर होत आहे हळूहळू. म्हणजे प्रत्येक घरी आजकाल भारतीय कल्चर, फूड, आयुर्वेदिक या सगळ्या गोष्टीचा हळूहळू प्रचार होत आहे तिथे. बरं, काय वाटतं? आता नुकतंच राज्यामध्ये एक मुद्दा होता, मराठी हिंदी वादाचा मुद्दा होता, त्यावर तुम्हाला काय वाटतं? मी तिथे युट्यूबला किंवा नेटला, फेसबुकला जेव्हा पाहून या गोष्टी पाहिल्या तर आधी मनात थोडंसं दुःख झालं. कारण की प्रत्येकाला प्रत्येक भाषाचं गर्व पाहिजे, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही कुठल्या भाषेला विरोध करणं हे मलाही नाही पटलं. आता जसं मी तिथे जातो, मी इटालियनमध्ये बोलतो, पण मी माझी मराठी अजून सोडली नाही. आणि ती मराठी भाषा किंवा हिंदी भाषा, कुठली भाषा असो, आपल्याला त्या भाषेबद्दल म्हणजे ज्ञान असणं किंवा समजणं. कारण आपण दुसऱ्या देशात जातो तर प्रत्येक माणूस मराठी भेटेल मला किंवा हिंदी भेटेल हे मला नाही वाटत. कारण की मग तुम्हाला असं करायचं असेल तर मग इंग्लिश पण नाही नको. तुम्हाला शाळेमध्ये समजा मला आठवतं मी इथे जेव्हा शिकत होतो तर हिंदी मराठी कंपल्सरी होतं. हिंदीचे धडे आम्ही शिकले आणि मराठीचे शिकले. आता सध्या तिकडे तुमच्याकडे असे इच्छुक लोक किती आहेत, इच्छुक जे मराठी, हिंदी किंवा भारतीय संस्कृतीविषयी ज्यांना शिकून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं, असे किती लोक आहेत? आम्ही तिथे इंडियन गव्हर्नमेंटनी हिंदी आणि मराठीचे युनिव्हर्सिटीमध्ये क्लासेस सुरू केलेले आहे आणि प्रत्येक जण आता डिजिटल वर्ल्ड आहे, तर त्याच्यामध्ये सगळे ॲप्स अवेलेबल आहे. यांना मी जेव्हा शिकवतो किंवा बोलतो तर हे मराठी, हिंदी त्या ॲपवरून शिकत आहे. तर एकूणच ही अभिमानास्पद गोष्ट आहे की विदेशात सुद्धा आपल्या मराठी, हिंदी भाषेचा जो आहे तो डंका आहे. मात्र मातृभाषेचा अभिमान असावा, मात्र इतर कुठल्या भाषेचा द्वेष नसावा, असाच हा एकूण एक संदेश आहे. या महिला सुद्धा माझ्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये.
तुमचा व्हिडिओ जो होता तो लोकमतवर खूप प्रेक्षकांनी पाहिला. मराठी बद्दल तुम्हाला रुची आहे, आवडते मराठी? खूप आवडते. खूप आवडते मला मराठी. मराठी शिकत आहात सध्या? आम्ही शिकत आहे अच्छा. मराठी. बरं, आज स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट जो आहे तो भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. काय संदेश द्याल? Posso dire cosa dobbiamo dire? Sì. Ok. Sablog. हा. सर्व भारतीयांना भारतीयांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. और माही गुरुजी aiutami. माही गुरुजींना जन्मदिन हार्दिक शुभेच्छा. म्हणजे माई गुरुजींचा जन्मदिवस सुद्धा, त्यांना सुद्धा आपल्या लोकमत परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, आता सध्याच्या घडीला जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यानंतर तुम्ही भारतात आलात. आता नेमकं त्या व्हिडिओ नंतर प्रतिक्रिया काय आहेत? तुम्हाला एका शोचं सुद्धा काहीतरी इन्व्हिटेशन आलं? हा, आम्हाला आलेला आहे शो बद्दल. आता ते तुम्हाला कळेल कुठे आहे आणि कसं आहे. म्हणजे नक्कीच गुड न्यूज असतात. गुड न्यूज असेल, पण ते गुपित आहे अजून. तर त्यांनी आणखी एका मराठी गाण्यावर सुद्धा एक तयारी केलेली आहे. नेमकं ते मराठी गीत कोणतं आहे आपण ऐकूयात. कुठल्या मराठी गीतावर सध्या तुम्ही तयारी केलेली आहे, काय ऐकवाल प्रेक्षकांना? Dolci Talavara. Vieni qua, vieni qua. Up suno. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर, ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर, मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात, ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर, हा मी शिवाला पाहुणा भुकाचा, हा चष्मेवाला कावणा भुकाचा, निस डोल्यानी कुणावी उगा कसा, मला चिंता या पाहुणा हलवा पिसा. आज स्वतंत्र दिन आहे. या महिला फक्त मराठी भाषाच शिकत नाही आहेत, तर संस्कृत भाषा सुद्धा ते शिकत आहेत. सध्या संस्कृत भाषेतील जे एक गीत आहे ते गीत सुद्धा त्यांनी सध्या त्या गीतावर सुद्धा ते तयारी करत आहेत. आज स्वतंत्र दिन आहे. त्या स्वतंत्र दिनाच्या औचित्यावर आपण त्यांना एक वंदे मातरम म्हणून आपलं जे गीत आहे ते गीत त्यांना गायला लावूयात. वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम शुभ्रा ज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्ला कुसुमिता द्रुमदल शोभिनी सुवासिनी सुमधुरवासिनी सुखदं वरदं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की जय. माही गुरुजी की जय. मी पुन्हा एकदा माई गुरुजींकडे येतो. आता हा जो वाद होता, या वादानंतर ठीक आहे, त्यावर हळूहळू पडदा पडतोय. मराठी भाषा ही इथं रुजली पाहिजे, यासाठी भविष्यात तुम्ही काही प्रयत्न करणार आहात? मला आता गर्व राहील की माझी मातृभाषा जी आहे ती नेहमी अस्तित्वात पाहिजे आणि जगात त्याचा डंका वाजला पाहिजे. पण प्रत्येक आईवडिलांनाही गर्व पाहिजे की आजकाल आपले मुलं इंग्लिश मीडियममध्ये जातात आणि घरी मराठी बोलण्यासाठी, म्हणजे आज मम्मी झालेली आहे, आई झालेली नाही आहे, तर घरच्या लोकांनीही मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की तुम्ही फक्त बाहेर पॉलिटिकल्स बोलून हे चालणार नाही. कारण की प्रत्येक माणसाला मराठी शिकणं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जे पूर्ण मराठी लोक आहे ते आजकाल म्हणजे घरी विसरलेले आहे. घरी हिंदी बोलतात, इंग्लिश बोलतात. मग आपली मराठी भाषा कुठे येईल? कारण की कुठे ना कुठे ही स्वतःची जबाबदारी आहे मराठी भाषा म्हणजे समोर घेण्यासाठी. आजकाल मराठी पिक्चर पण खूप कमी येतात. मराठी नाटकाकडे वळ नाही आहे. कारण की मी यांना जेव्हा मराठी शिकवण्याचा प्रयत्न करतो तर मला मराठी पिक्चरपेक्षा मराठी नाटक त्यांना सांगण्यात, कारण की मला स्क्रिप्ट भेटते
तुम्ही त्यांचे शब्द काय, त्याचं उच्चारण काय, काय काय होऊ शकते. तर आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा मराठी नाटकासाठी काही ना काही प्रयत्न करायला पाहिजे. एकूणच मराठी हिंदी वाद जो होता त्यानंतर मराठी वाढली पाहिजे, रुजली पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र त्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे, हाच एक यातून आपल्याला संदेश मिळतो. तुर्तास इथंच थांबूयात. अवकाश बोरसे, लोकमत डिजिटल, नागपूर.